नमस्कार. एक दिवसापूर्वी म्हणजे कालच आपण मागच्या ऑलिम्पिकला आपली कामगिरी कशी राहिली होती याच्याबद्दल चर्चा केली होती. आता मागच्या ऑलिम्पिकचा विषय तसा फार काही बऱ्याच लोकांना इंटरेस्टिंग वाटला नसू शकतो, पण ह्या भागामध्ये आपण ह्या ऑलिम्पिकमध्ये आपली पदकांची अपेक्षा किती आहे याच्यावर मी आपला अंदाज मांडणार आहे. तर फेसबुक पोस्ट तर आपल्या चालूच आहेत, पण व्हिडिओ पण बरेच लोकांनी बघितला फेसबुकवर असं जाणवते. त्याच्यामुळे शक्य त्यावेळेस व्हिडिओमध्ये सविस्तर विश्लेषण आणि पोस्ट त्याच्यासोबत तर आहेतच, आणि त्यासोबत कदाचित परवापासून सोलापूर आकाशवाणीवर सुद्धा आपलं एक प्रसारण विशेष कार्यक्रमाचं रोज सकाळी 9 वाजता सुरू होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही कोणी सोलापूर आकाशवाणी ऐकत असाल तर नक्कीच कार्यक्रम ऐकून त्याच्याबद्दल प्रतिसाद द्या. तर आता ह्या ऑलिम्पिक बद्दल सांगायचं झालं तर ह्या ऑलिम्पिकच्या पूर्वी मागचं ऑलिम्पिक ज्यावेळेस संपलं, म्हणजे साधारण मला वाटतं 8 ऑगस्ट 2021ला, त्यावेळेस आपण तोपर्यंतची विक्रमी पदक संख्या आपली 7 इतकी पदक आपण जिंकली होती. त्याच्यानंतर त्याच दिवशी मी सांगितलं होतं की फेसबुक पोस्टमध्ये की पुढच्या ऑलिम्पिकला आपण 2 आकडी पदकांची संख्या गाठू असा विश्वास होता. त्याच्या मागं काही कॅल्क्युलेशन्स होते, पण अर्थातच आता 3 वर्षानंतर बरीचशी परिस्थिती बदललेली आहे. तर आज पण तो आशावाद कायम आहे का, असेल तर त्याला बेस काय ते थोडक्यात सांगायला बघतो. तर हे जे आपलं ऑलिम्पिक आहे पॅरिस 2024, तिथं आपले 117 खेळाडू आपण पाठवत आहोत. फक्त खेळाडूच्या संख्येवर बघायचं म्हणलं तर मागच्या वेळेस जी खेळाडूची आपली संख्या होती ती विक्रमी होती टोकियो ऑलिम्पिकमध्ये. त्याच्यापेक्षा यावेळेसची खेळाडूंची संख्या कमी झाली आहे. साधारण 15 वगैरे खेळात काहीतरी आपले खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. तर ह्याच्यामध्ये मेन फरक पडलाय तो म्हणजे महिलांची जी हॉकी टीम होती, जी मागच्या वेळेस 4थ्या नंबरला आली होती, ती यावेळेस क्वालिफाय करू शकली नाही. तो एक फार मोठा धक्का आहे. पण बऱ्याचदा काय होते की पथकाच्या सदस्याच्या संख्येपेक्षा क्वालिटी पण खूप मॅटर करते. त्याच्यामुळं संख्या थोडी कमी झाली म्हणून पदक कमी होतील असा काय भाग असायची मानण्याची गरज नाही. तर उद्घाटन आता 26 जुलैला रात्री, म्हणजे आज उद्या रात्री होते. त्याच्यापूर्वी एक दिवस आपण हा अंदाज मांडतोय. तर त्या अंदाजामध्ये पहिल्यांदा आपले जे खेळाडू आहेत ज्यांच्याकडून गोल्डचीच अपेक्षा आहे असे 3 खेळाडूंचे मी नाव सांगतो, आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक खेळाच्या डिसिप्लिननुसार, म्हणजे प्रत्येक खेळाच्या कॅटेगरीनुसार त्याच्यापैकी कोणाकोणाकडून मेडलची अपेक्षा आहे ते मी एक थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. तर सगळ्यात पहिली अपेक्षा अर्थातच आहे नीरज चोप्रा, आपला गोल्डन बॉय आहे. निर्विवाद यश त्यांनी मागच्या वेळेस फुल्ली कॉन्फिडन्समध्ये मिळवलं होतं. तीच कामगिरी त्याच्याकडून परत एकदा होण्याची आपल्याला आशा आहे. पण निश्चितच हे लक्षात घेतलं पाहिजे की मागच्या वेळेस जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा यावेळेसची फील्ड टफ आहे. यावेळेसची कॉम्पिटिटर पण वाढलेली आहेत. कदाचित त्याच्यामुळे मला भीती वाटते की पदक तर तो निश्चितच मिळवेल, कदाचित गोल्ड राखू शकेल का नाही हा डाऊट आहे. पण गोल्डच्या कंटेंडरमध्ये नंबर 1 आपला खेळाडू आहे तो म्हणजे नीरज चोप्रा. त्याच्यानंतर दुसरे जे आहे ते मेरी कॉमचे रिटायरमेंट नंतर, कारण माझ्या माहितीप्रमाणे ऑलिम्पिकमध्ये 40 वर्षाचं अप्पर एज लिमिट आहे बॉक्सरसाठी, आणि मेरी कॉम आता झाली आहे 41 वर्षाची. पण त्याच वेळेस तिने आपली वारसदार एक प्रकारे आपल्याला मेरी कॉमची मिळालेली, ती म्हणजे निखत झरीन. ती सुद्धा सध्याची वर्ल्ड चॅम्पियन आहे, आणि त्याच्यामुळे नीरज चोप्रा नंतर निखत झरीन जी आहे बॉक्सिंगमध्ये ती आपल्याला गोल्ड मिळवून देऊ शकेल अशी एक मला अपेक्षा वाटते. आजच एका ठिकाणी वाचलं मी की तिचा ड्रॉ जो आहे, म्हणजे कोणाकोणासोबत मॅच होणार आहे ते जरा टफ आलेला आहे, पण तरी सुद्धा त्याच्यातून ते मात करून यश मिळवेल असा भरोसा वाटतो. त्याच्यानंतर तिसरी जी जोडी आहे ती आहे बॅडमिंटन मधली, म्हणजे सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी. मागच्या वेळेस काय झालं होतं, त्या जोडीचा हा स्कोर टाय झाला होता एक जणांसोबत, आणि काही क्रायटेरियामुळे ते दुर्दैवी एक्झिट झाली होती त्यांची पहिल्याच राऊंडमध्ये. पण आता ते फॉर्मात आहेत, आणि विशेष म्हणजे ऑलिम्पिक जिथं आहे त्या पॅरिसच्या
ठिकाणीच त्या वेन्यूलाच त्यांनी आता एका मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश पण मिळवलेलं आहे. प्रचंड वेगवान खेळ करतात, त्यामुळं एक वेगळ्या प्रकारे म्हणजे बॅडमिंटनला यापूर्वी सायना नेहवाल आणि सिंधूने मेडल दिलेले आहेत, पण डबलमध्ये पदक मिळण्याची शक्यता वाटते. आत्ताच दोघांपैकी एकाने कुठेतरी 465 km/hचा काहीतरी स्मॅश मारून वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे, फास्टेस्ट स्मॅशचा बॅडमिंटनमध्ये, ज्याच्यावरून त्याच्या खेळाच्या वेगवान पद्धतीचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तर हे 3 मी गोल्ड कंटेंडर समजतो. त्याच्यानंतर आपण खेळानुसार जाऊया. पहिला खेळ म्हणलं तर आपल्या ट्रेडिशनल अर्थाचा आहे कुस्ती. यावेळेस काय झालं की कुस्तीची जी निदर्शनं झाले होते, आपल्या बरेच कुस्तीपटूंनी निदर्शनं केली होते लैंगिक शोषणाच्या आरोपावरून. त्याच्यामुळे कुस्तीचं क्षेत्र आपलं ढवळून निघालं होतं. त्या पार्श्वभूमीवर ह्यावेळेस पहिल्यांदा असं झालं की आपले 6 जे कुस्तीपटू आहेत त्याच्यातले 5 महिला आहेत आणि फक्त एक पुरुष खेळाडू कुस्तीपटू क्वालिफाय झालेला आहे. त्याच्यामध्ये मेडल कंटेंडर जर म्हणलं तर मला अंतिम पंघल जे आहे 53 किलो वजन गटात, म्हणजे ऍक्च्युली विनेश फोगाटचा जो वजन गट आहे 53 किलो, त्याच्यामध्ये अंतिम पंघल ही ह्याच्या आपल्या वर्ल्ड ज्या हे असतात वर्ल्ड टूर किंवा वर्ल्ड फेडरेशनच्या स्पर्धा त्याच्या थ्रू आंतरराष्ट्रीय कोट्यातून क्वालिफाय झाले. त्याच्यामुळं विनेश फोगाटला त्याचा वजन गट बदलावा लागला. त्याच्यामुळं अंतिम पंघल एक मला मेडलची आशा मेडल देऊ शकेल असे वाटते. त्याच्यानंतर विनेश फोगाट इंजुरी झाली, त्याच्यानंतर त्या आंदोलनात सहभागी होती, बराचसा त्याच्या ह्याच्यात सरावात वगैरे खंड पडला, तरी पण तिने नुकतीच स्पॅनिश ग्रँड प्री जिंकून आपलं नाणं अजून खणखणीत असल्याचं जाणून दिलं आहे. त्याच्यामुळं विनेश फोगाटला कसं आहे, तिचं वजन गट बदलल्यामुळे ती अनसीटेड असणार आहे. अनसीटेड असल्याचा तोटा काय असतो की पहिल्यापासून ज्या मॅच लागतात, पहिल्या राऊंड पासूनच्या त्या टफ खेळाडू सोबत लागतात. तरी पण विनेश फोगाट पण त्या कंटेन्शन मध्ये नक्की असेल. आणि पुरुषांपैकी अमन सेहरावत ही छत्रसाल अकॅडमी म्हणून जी अकॅडमी आहे, छत्रसाल आखाडा याचा हरियाणाचा, जिथे आपले पूर्वीचे जे पुरुष ऑलिम्पिकपटू आहेत, बऱ्याचशा महिला पण ते त्या छत्रसाल अकॅडमीचे शिष्य आहेत. तर हा पण तिथलाच त्या छत्रसाल अकॅडमीचा चेला आहे अमन सेहरावत. त्याच्यामुळे हे 3 जे मी नावं घेतली त्या 3 पैकी 2 मेडल आपल्याला मिळतील अशी अपेक्षा आहे. त्याच्यानंतर बॉक्सिंगमध्ये मागच्या वेळेसची अनपेक्षित मेडल विनर जी होती लवलीना बोरगोहेन, तिचा पण काय फार खराब किंवा असं बिघडला अशातला काही भाग नाही. त्याच्यामुळे निखत झरीन सोबत लवलीना बोरगोहेन पण बॉक्सिंगमध्ये मेडल देऊ शकेल असं वाटतं. त्याच्यानंतर अनकन्व्हेन्शनल खेळ जो आहे भारताच्या दृष्टीने तो म्हणजे गोल्फमध्ये आदिती अशोकचं हे आता 3रं ऑलिम्पिक असेल. तरी मागच्या वेळेस तिचा 4था नंबर आला होता, थोडक्यात तिचं ब्रॉन्झ हुकलं होतं. बरेचशे लोकांना आता पण ती मेडलच्या कंटेन्शन मध्ये असेल असं वाटत नाही, पण मला कुठेतरी वाटून जाते की मागच्या 2 ऑलिम्पिकचा तिचा खेळ बघितला तर तो अनुभवाचा फायदा आणि गोल्फवर फार काही कोणाचं लक्ष जास्त जात नाही. त्याच्यामुळे जरा एक्सपेक्टेशन पासून अंडर द रडार जे म्हणतो आपण तसं जाऊन तिचा खेळ व्यवस्थित झाला तर ते पण एक आपल्याला मेडल येऊ शकतं, जे आतापर्यंत त्या खेळामध्ये आपल्याला कधी मिळालेलं नाही. त्याच्यानंतर आपला मेक ऑर ब्रेक असा जो खेळ आहे किंवा फील्ड आहे याच्यातली ती म्हणजे शूटिंगचं आपलं झालंय कसं की गगन नारंग, अभिनव बिंद्रा, विजय कुमार, त्याच्यानंतर आपला कॅप्टन, असे सलग 3-4 ऑलिम्पिक मध्ये आपल्याला मेडल मिळाली. पण त्याच्यानंतर 2012 पासून आपला शूटिंग मधला मेडलच्या दुष्काळाच्या 2 ऑलिम्पिक मध्ये आपल्याला मेडल मिळालेलं नाही. बरेचसे आपले वर्ल्ड नंबर 1-2 खेळाडू पूर्वी रिप्रेझेंट केलेले आहे त्यांनी भारताला, पण ऐन वेळेस काय झालं, मागच्या वेळेस पण मनू भाकरकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, पण त्याची काहीतरी ते माल फंक्शन झालं याच्यामध्ये, पिस्तूलमध्ये का रायफलमध्ये, आणि त्याच्यामुळे त्याचा ऐन वेळेस हे झाला, स्कोरवर वाईट परिणाम झाला. तर अशा काही गोष्टी आणि मानसिक तणाव याच्यामुळं मागच्या 2 ऑलिम्पिकमध्ये
शूटिंगची कामगिरी खूपच खराब होती ती यावेळेस सुधरेल. आणि मनू भाकर, त्याच्यानंतर सिफत कौर सामरा ही यंगस्टर आहे, नीट एक्झाम पण तिने क्लिअर केलेली आहे आणि ती म्हणते की काय माझं सर्वस्व नाही शूटिंग, हे असं म्हणणं एका दृष्टीने चांगलं आहे, कारण त्याच्यामुळं प्रेशर तिच्यावरचं जे बाकीच्या खेळाडूंवर असतं त्या मानाने प्रेशर तिच्यावर कमी राहू शकतं. आणि त्याच्यानंतर पुरुषांमध्ये सर्वजोत सिंग असा एक खेळाडू, तर ह्या तिघापैकी 2 मेडल तरी मिळतील कमीत कमी अशी अपेक्षा आहे. आता ह्यावेळेस खासियत काय की शूटिंगचे जितके काही इव्हेंट आहेत वेगवेगळे, मिक्स आहे, इंडिव्हिज्युअल आहे, रायफल आहे, पिस्तूल आहे, त्या सगळ्या प्रकारामध्ये आपली टीमचे खेळाडू क्वालिफाय झालेले आहेत. तर ही फार मोठी गोष्ट आहे. 21 लोक आपण यावेळेस शूटिंगसाठी रिप्रेझेंट करतायत भारताला. त्याच्यामुळे मिळाले सगळं जर व्यवस्थित क्लिक झालं तर कदाचित 5 मेडल पण मिळू शकतात आपल्याला. आणि ते जर मिळाले तर आपण म्हणजे 13, 14, 15 असे जाऊ शकतो. त्याच्यामुळे मेक ऑर ब्रेक जे मग असे म्हणलं मी की शूटिंगवर आपलं खूप डिपेंड आहे की आपण 1 आकडेमध्ये राहतो का 2 आकडेमध्ये राहतो. त्याच्यानंतर तीरंदाजीमध्ये फार कोणी अपेक्षा केली नव्हती, कारण तेच मी आधी शूटिंगला जसं सांगितलं तसं रँकर लोक आपल्या आधी पण जायचे, पण ऐनवेळी ढेपाळायचे ते. त्याच्यामुळं तीरंदाजीला आपल्याला हे दीपिका कुमारी सारखी वर्ल्ड नंबर 1 वगैरे खेळाडू जाऊन सुद्धा कधी मेडल मिळालेलं नव्हतं. पण ह्या तीरंदाजीमध्ये आज झाले काय की उद्घाटनाच्या आदल्या दिवशी जी रँकिंगची राऊंड झाली त्याच्यामध्ये आपल्या पुरुषांच्या टीमचा 3रा, महिलांच्या टीमचा 4था आणि मिक्स टीमचा 5वा रँक आला. त्याच्यामुळं खूप अपेक्षेपेक्षा खूप चांगली कामगिरी झाली असे म्हणावं लागेल. त्याच्यामुळं वैयक्तिकमध्ये तर मला वाटत नाही त्यांना मेडल भेटेल अशी शक्यता, परंतु सांघिक जे इव्हेंट आहेत त्याच्यामध्ये मात्र एखादं ब्रॉन्झ तरी मिळू शकतं जर सगळं व्यवस्थित झालं तर. कारण कोरियाला सामोरं जायची वेळ आली तरी ती फायनलपर्यंत कोरियाची आणि आपली मेन्स टीमची गाठ पडणार नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की मेन्स टीमची जी आहे टीम इव्हेंट तिथं आपल्याला मिळालं तर 1 मेडल मिळू शकतं. त्याच्यानंतर मागच्या वेळेसचे जे मेडल विनर आहेत 3 इव्हेंट, त्याचं मी मुद्दाम नाव घेतलेलं नाही. मागच्या 7 विनरपैकी 5 लोक किंवा 5 टीम आपल्या रिपीट आहेत आणि 2 कुस्तीपटू जे आहेत ते यावेळेस नाही आहेत. तर त्यापैकी मीराबाई चानू ती इंजुरीमुळं बरंचसं जरा तिचा फॉर्म गेल्यासारखं वाटतं रिसेंटली. सिंधू पण जागतिक स्पर्धामध्ये फार काय चमकलेली नाही अशात. आणि हॉकीमध्ये काय आपला 6-6चे 2 ग्रुप आहेत, तर आपला ग्रुप बराच टफ आला आहे मला वाटतं. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया वगैरे अशा टीम आहेत. त्याच्यामुळे हे 3 जे आहेत मागच्या वर्षी मेडल विनर त्याच्यापैकी एखादा मेडल जिंकेल आणि बाकी 1-2 जणांना मेडल मिळायचे नाहीत असंही होऊ शकतं. असं होऊ नये तर सर्वांना मेडल भेटावे अशीच इच्छा आहे. तर ह्या तिघापैकी 1 ते 2 मेडल म्हणजे एकाच दुसऱ्याचं कोणाला तर मेडल म्हणजे रिपीट करता येणार नाही परफॉर्मन्स मागच्यासारखं असं वाटतंय. तर अशा प्रकारे माझा एकूण अंदाज आहे की आपल्याला 8 ते 11 आणि शूटिंग क्लिक झाली तर 11 पण आपण क्रॉस करून पलीकडे जाऊ बरंच, पण माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 11 असा मेडलचा माझा अंदाज आहे. म्हणजे 2 आकडी आपल्याला मेडल भेटतील आणि पहिल्यांदाच आपण 10चा जादुई म्हणजे आपल्या पूर्वीच्या कामगिरीच्या तुलनेने आकडा गाठू असा विश्वास वाटतोय. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, चांगला वाटला असेल ते तुमचा फीडबॅक द्या आणि तुम्हाला पण काय अंदाज वर्तवायचा असेल किंवा काय शंका असतील तर